झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी अजित चव्हाण। पासवर्ड श्रीमंतीचा विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। आठवड्याच्या शेअर बाजारामधल्या महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाची क्षेत्र आणि कंपन्यांची कामगिरी तसंच शेअर बाजार विषयक महत्त्वाच्या संकल्पना आम्ही या कार्यक्रमातून देत असतो। आमचे शेअर बाजार विषयक तज्ञ राजेश तांबे आपल्याला मार्गदर्शन करत असतात। तुम्ही तुमच्या शंका किंवा प्रश्न त्यांना थेट विचारू शकता, तेव्हा डायल करा आमचा टोल फ्री क्रमांक 1800221010। यानंतर आपण पहिल्यांदा नजर टाकूया सरत्या आठवड्यातल्या शेअर बाजारातल्या महत्त्वाच्या घडामोडींवर। अर्थव्यवस्थेमधली सुमार कामगिरी आणि भारत पाकिस्तान दरम्यानच्या तणावामुळे सरत्या आठवड्यात शेअर बाजारात मंदीचं वातावरण होतं। सरत्या आठवड्यात सेन्सेक्समध्ये सरासरी 120 अंशांची घसरण पाहायला मिळाली। आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी 7 जानेवारीला बाजाराची सुरुवातच नकारात्मक झाली। जागतिक स्टॉक्समध्ये मोठी घसरण झाल्यामुळे सोमवारी सेन्सेक्समध्येही 92 अंशांची घट झाली। मंगळवारी 8 जानेवारीला बाजारात काहीसं उत्साहाचं वातावरण होतं। भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्याची आशा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केल्यामुळे मंगळवारी बाजार 51 अंशांनी वधारला होता। बुधवारी 9 जानेवारीला भारत आणि पाक दरम्यानच्या तणावपूर्ण घटनांचा बाजारावर परिणाम राहिला। बुधवारी बाजार 75 अंशांनी घसरला। गुरुवारी 10 जानेवारीला घसरण सुरूच राहिली आणि बाजार पुन्हा 3 अंशांनी घसरला। शुक्रवारी 11 जानेवारीला बाजार किंचित सकारात्मक पातळीवरती स्थिरावला। त्यानंतर आपण नजर टाकूयात बाजारातल्या महत्त्वाच्या कंपन्या आणि विविध सेक्टर्सच्या कामगिरीवर। मुंबई शेअर बाजारातल्या प्रमुख 13 सेक्टर्सपैकी फक्त 3 सेक्टर्स तेजीत तर 10 सेक्टर्स मंदीत होते। ऑटो, आयटी, टेक हे सेक्टर्स तेजीत होते तर बँका, कंझ्युमर ड्युरेबल्स, कॅपिटल गुड्स, एफएमसीजी, हेल्थ केअर, मेटल, ऑइल अँड गॅस, पॉवर, सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या आणि रिअॅलिटी सेक्टर्समध्ये मंदी होती। सेन्सेक्स पॅकच्या प्रमुख 30 कंपन्यांपैकी 20 स्टॉक्स घसरले होते तर फक्त 10 स्टॉक्स वधारले होते। पहिल्यांदा नजर टाकू आयटी सेक्टरवर। इन्फोसिस, विप्रो आणि टीसीएस हे तिन्ही आयटी स्टॉक्स वधारले होते। मेटल स्टॉक्समध्ये मोठी घट पाहायला मिळाली। हिंडाल्को, टाटा स्टील आणि स्टरलाइट हे प्रमुख मेटल स्टॉक्स घसरले होते। एसबीआय वगळता जवळजवळ सर्व बँकांच्या स्टॉक्समध्येही मंदी होती। बोलूयात ऑटो स्टॉक्सकडे। टाटा मोटर्स आणि मारुती सुझुकीचे स्टॉक्स वधारले होते तर महिंद्रा अँड महिंद्राचे स्टॉक्स घसरले होते। सेन्सेक्स पॅकपैकी हिंदुस्तान युनिलिव्हर, भेल, एल&टी, एचडीएफसीचे स्टॉक्स घसरले होते। सेन्सेक्स पॅकपैकी ओएनजीसी, सिप्ला, सन फार्माचे स्टॉक वधारले होते। हेवीवेट, रिलायन्स आणि आयटीसीच्या स्टॉक्समध्ये घट पाहायला मिळाली। यानंतर आपण नजर टाकूयात शेअर बाजाराशी संबंधित महत्त्वाच्या संकल्पनेवर। शेअर बाजाराशी संबंधित महत्त्वाची आणि मूलभूत संकल्पना आम्ही दर आठवड्याला तुम्हाला सांगत असतो। या आठवड्यात आपण कंपन्यांचे प्रॉस्पेक्टस म्हणजे काय आणि त्याचा गुंतवणुकीसाठी कंपनी निवडताना कसा फायदा होतो हे समजावून घेणार आहोत। नवीन कंपन्या व्यवसायासाठी लागणारं भागभांडवल उभारण्यासाठी पब्लिक इश्यू जाहीर करतात। त्यातल्या बऱ्याचशा कंपन्या खऱ्याखुऱ्या असल्या तरी काही कंपन्या गुंतवणूकदारांची फसवणूक करण्याच्या उद्देशानं असतात। ही फसवणूक टाळण्यासाठी सेबीनं तिच्या डिस्क्लोजर 23 मध्ये काही माहितीचा अंतर्भाव केला। त्यातच त्यांनी प्रॉस्पेक्टस याला प्रॉस्पेक्टस म्हणतात। विशिष्ट कंपनीच्या पब्लिक इश्यूसाठी अर्ज करण्यापूर्वी त्या कंपनीच्या भवितव्याची ओळख गुंतवणूकदाराला प्रॉस्पेक्टसच्या माध्यमातून करून घेता येते आणि संभाव्य धोके टाळता येतात। प्रॉस्पेक्टसमध्ये भांडवल उभारणीचे कारण, भांडवल कोणत्या प्रकारे खर्च होणार आहे, गुंतवणुकीवरती किती लाभांश मिळणार अशा स्वरूपाची माहिती असते। इश्यूचा आकार, कंपनीची सध्याची स्थिती, तिचं भागभांडवल, तिची पूर्वीची आणि सध्याची कामगिरी, कंपनीचे प्रवर्तक, प्रकल्प किंमत आणि त्यासाठी पुरवलं जाणारं वित्त, उत्पादन आणि क्षमता तसंच कायदेशीर बाबींचे तपशील देखील प्रॉस्पेक्टसमध्ये असतात। त्या आधारे कंपनीचं अल्प आणि दीर्घकालीन भवितव्य गुंतवणूकदाराला जोखता येतं आणि कंपनीचे इश्यू विकत घ्यायचेत की नाही या बाबतीत निर्णय घेता येतो। यानंतर घेऊयात एक ब्रेक आणि त्यानंतर आपण थेट संवाद साधणार आहोत आमचे शेअर बाजार तज्ञ राजेश तांबे यांच्याशी। तुम्ही तुमच्या शंका किंवा प्रश्न थेट त्यांना विचारू शकता। झी 24 तास एक पाऊल पुढे।